Hello students, today's lecture we will discuss about chapter number 9. In this chapter the last point is leaf area index. लीफ एरिया इंडेक्स म्हणजेच काय, प्लांट डेव्हलप झालेले आहे, मग त्या प्लांटचा आपण ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट बघितलेला आहे, त्यानंतर क्रॉप ग्रोथ रेट हे पण बघितलं, त्यानंतर रिलेटिव्ह ग्रोथ रेट हे बघितलं. आता लास्ट आहे लीफ एरिया इंडेक्स, म्हणजेच ते प्लांट डेव्हलप झालेले आहे तर त्या प्लांटचं जे लीफ फॉर्मेशन झालेलं आहे तर त्या लीफचा एरिया किती आहे, ओके, हे काउंट करणं म्हणजेच लीफ एरिया इंडेक्स. लीफ एरिया इंडेक्स LAI is defined as the leaf area per unit area of ground. मग ते लीफ आपण असं ग्राउंडवरती ठेवू शकतो किंवा पेजवरती ठेवून त्याने किती एरिया ऑक्युपाय केला आहे, किती एरिया प्लेस केलेला आहे ते आपण तिथं काउंट करतो. दिस फॉर्म ऑफ ग्रोथ ॲनालिसिस वॉज formulated by Watson in 1958, which he introduced in 1947. मग वॅटसनने काय केलं, याच्यावरती ॲनालिसिस केले, स्टडी केलेला आहे. त्याने 1958मध्ये ते काय केलं, इंट्रोड्यूस केलं, पण याची प्रोसेस किंवा याचा स्टडी 1947मध्येच त्याने काय केला होता, स्टार्ट केला होता. देन ही पॉइंटेड आउट दॅट द क्रॉप ग्रोथ रेट CGR was the product of leaf area index and the net assimilation rate. म्हणजेच काय, क्रॉप ग्रोथ रेट जर आपल्याला काढता आला तरच आपल्याला लीफ एरिया इंडेक्स म्हणजेच क्रॉप डेव्हलप झालं तरच आपल्याला लीफ एरिया इंडेक्स हा काय करता येईल, काउंट करता येईल. देन CGR is equal to LAI, means leaf area index, into NAR. The leaf area index in cereal can be calculated with the help of following formula. मग सिरियल प्लांट्स, ओके, सिरियल प्लांट्स म्हणजेच काय, स्वारगम ते आपण बघितलं होतं. त्यानंतर लीफ एरिया इंडेक्स इज इक्वल टू लीफ एरिया 1 टिलर सेंटीमीटर स्क्वेअर इंटू नंबर ऑफ टिलर मीटर स्क्वेअर. ओके, म्हणजेच एरिया किती आहे, त्या एका लीफने किती एरिया ऑक्युपाय केला आणि त्याचा सेंटीमीटर स्क्वेअर इंटू नंबर ऑफ टिलर, मग किती नंबर ऑफ लीफ आहेत त्याचा मीटर स्क्वेअर, डिवायडेड बाय 10,000. फॉर लेग्युम्स टिलर कॅन बी रिप्लेस बाय प्लांट अँड LAI means leaf area index can be determined with help of this formula. मग लेग्युम प्लांट्सला पण हाच फॉर्म्युला काय करतो आहे, आपण ॲप्लाय करतो आहे. फक्त तिथं रिप्लेस बाय प्लांट म्हणजे प्लांट सिरियलच्या ऐवजी तिथं क्रॉप प्लांट किंवा लेग्युम प्लांट काय होईल, तिथं रिप्लेस होईल. ओके, फॉर्म्युला सेम. देन लीफ एरिया इज इन्फ्लुएन्स बाय क्लायमॅटिक, सॉईल अँड प्लांट फॅक्टर्स. मग लीफ एरिया जो असेल त्याच्यावरती काय फॅक्टर्स अफेक्ट करतील, क्लायमॅटिक, सॉईल अँड प्लांट फॅक्टर्स. ओके, प्लांट फॅक्टर्स म्हणजेच काय, त्या प्लांटमध्ये काहीतरी फिजिओलॉजिकल प्रॉपर्टीज किंवा फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज जे असतील त्या वेल डेव्हलप झालेल्या असतील किंवा त्या प्लांटला वेल मटेरियल किंवा फेवरेबल कंडिशन प्रोव्हाइड असेल तर ते प्लांट काय होईल, वेल डेव्हलप होईल, फेवरेबल कंडिशन्समध्ये मोस्टली डेव्हलप होईल. मग ती जर वेल डेव्हलप असेल तर तिचा लीफसुद्धा काय असेल, वेल डेव्हलप असेल, आणि लीफ वेल डेव्हलप असेल म्हणून त्याचा लीफ एरियासुद्धा काय आपल्याला सहजासहजी काउंट करता येईल. देन द LAI, दॅट मीन्स leaf area index increase with advancement of age of the plant. P level, P means plant level. ओके, त्याच्या ॲडव्हान्समेंट म्हणजे त्याची डेव्हलपमेंट जर चांगली झालेली असेल तर आपल्याला त्याचं काउंट करण्यासाठी सोपं जाईल. देन ॲट 80 days ऑफ ग्रोथ द LAI सिग्निफिकंटली इज इंक्रीज विथ P ॲप्लिकेशन अप टू 44 kg hours इनवर्स इन बोथ इयर्स. ओके, 2 वर्ष जर प्लांट आपण ग्रो केली किंवा 2 वर्ष झालेली प्लांट आपण यूज केली तर त्याच्यामध्ये किती 80 days. ओके, 80 daysमध्ये ते आपल्याला काय होते, त्याचं
लीफ एरिया जो असेल तो लीफ एरिया 80 डेजमध्ये जेवढी प्लांट म्हणजे त्या प्लांटचं लीफ डेव्हलप झालेलं असेल त्या लीफचा आपण डेज वाईज काय करू शकतो, त्याचं पी लेवलला म्हणजे प्लांट लेवलला त्याचं काउंटिंग करू शकतो. 44 kg आवर्स बोथ इयर्स म्हणजे 2 इयरचं क्रॉप ग्रोथ रेट हे आपण बघितलं, ते काउंट करून तिथं ते केलं जाईल. ॲट 100 days ऑफ ग्रोथ इन द फर्स्ट इयर. मग 100 days म्हटल्यानंतर फर्स्ट इयरमध्ये 100 days त्याचं काउंटिंग समजा तेवढ्या दिवसात ते लीफ डेव्हलप झालेलं असेल आणि मग त्याचं लीफ एरिया इंडेक्स आपण काढतो. LAI व्हॅल्यूज where 1.14, 2.21, 2.26 and 2.85 for 0, 22, 44 and 66 kg per hours. Okay. Then 1.59, 2.16 and 2.15 for same treatments. म्हणजे याच ट्रीटमेंटला काय होईल, त्याचं जी एरिया असेल तो एरिया इंडेक्स असेल तो काय होत जाईल, चेंज होत जाईल. Result confirm that the optimum LAI means leaf area index is between 2 and 3 at 85 to 100 days after. म्हणजे ज्यावेळेस आपण ते काउंटिंग करू त्यावेळेस ते काय असेल 85 to 100 डेजच्या नंतरचं असेल. सोविंग अपलँड राईस, मग राईस प्लांटचं ते केलेलं आहे. दिस कॅन बी कम्पेअर्ड विथ द ऑप्टिमम LAI फॉर लोलँड राईस which is about 4 to 7 or approximately double that the of land rice. ओके, म्हणजे काय केलं जाईल, त्याचं 85 to 100 डेजच्या नंतर काय त्याचं काउंटिंग केलं जाईल, मग लो लँड किंवा अप लँडच्या प्लेसवरती. ओके, मग त्या प्लॅनची काय ती फेवरेबल कंडिशन असेल किंवा त्याची ती डेव्हलपमेंट झालेली असेल, त्या डेव्हलपमेंट थ्रू आपण त्याचं काय करू शकतो, काउंटिंग करू शकतो. Then this low LAI means leaf area index of upland rice may be related to the difference in plant type. मग ते प्लांट वाईज काय असेल ते डिफरन्स असेल, त्यांच्यामध्ये डिफरंट त्याचं फॉर्मेशन, डिफरंट त्याचे क्लायमॅटिक फॅक्टर्स अँड डिफरंट कंडिशन्स थ्रू काय झालेले असेल ते डेव्हलप झालेले असेल. The rice plant grown under upland conditions is subject to different degrees of moisture stress and in general has fewer tiller, a smaller leaf area compared with those of lowland cultivars. अपलँड म्हणजेच काय अँड लो लँड म्हणजेच काय, ज्या लँडमध्ये त्यांना कमी क्वांटिटी किंवा मिनरल्स किंवा त्यांची काही डेफिशियन्सी असेल त्या लँडवरती त्यांचा मग तो लीफ एरिया म्हणजे प्लांट जर वेल डेव्हलप झालेलीच नसेल तर त्याचा लीफ जो असेल तो वेल डेव्हलप झालेला नसेल आणि जेणेकरून मग त्या लीफ एरिया काय येईल त्याचा कमी येईल. ओके, देन ऑप्टिमल लीफ एरिया व्हॅरिड अकॉर्डिंग टू सॉईल क्लायमेट प्लांट फॅक्टर्स. इथं तेच सांगितलं आहे की ऑप्टिमल फॅक्टर्स किंवा ऑप्टिमल लीफ एरिया तो त्या फॅक्टर वाईज किंवा त्या कंडिशन वाईज तो कसा असेल, डिफरंट असेल. ओके, ऑप्टिमल लीफ एरिया व्हॅरिड अकॉर्डिंग टू सॉईल, मग सॉईल त्याच्यावरती अफेक्ट करेल. जर सॉईल वेल मॉइश्चर कंटेंट किंवा मिनरल न्यूट्रिएंट सॉईल अवेलेबल नसेल तर त्याचं काय होणार नाही, त्याचं डेव्हलपमेंट होणार नाही किंवा त्याचं जी मॅच्युरिटी असेल ती लवकर त्याच्यामध्ये शो होणार नाही. त्यानंतर क्लायमेट म्हटल्यानंतर मग काय त्याच्यामध्ये टेम्परेचर, लाईट अँड वॉटर हे सगळं काय क्लायमेटिक कंडिशन्स किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये अप्लाय होईल, जेणेकरून त्या प्लांटला ते त्या प्रोडक्शनला काय होणार नाही, ते वेल डेव्हलप किंवा ते फेवरेबल कंडिशन्स त्याला प्रोव्हाइड होणार नाही. ओके, अँड प्लांट फॅक्टर्स. आता प्लांट फॅक्टर्स म्हटल्यानंतर फिजिओलॉजिकल फॅक्टर्स, मग त्यामध्ये रेस्पिरेशन, फोटोसिंथेसिस, ट्रान्सपोर्टेशन, ट्रान्सपिरेशन, ट्रान्समिशन, एक्सचेंज ऑफ गॅसेस हे सगळ्या प्रोसेसेस त्याच्यामध्ये काय होतील ते अफेक्ट करतील. ओके, मग ते अफेक्ट केल्यानंतर लीफ वेल डेव्हलप झालं तरच त्याचा लीफ एरिया काउंट करण्यासाठी आपल्याला ते मेजर करण्यासाठी सोपं जाईल. आणि जर लीफ एरिया किंवा लीफ डेव्हलप झालेलंच नसेल तर त्याचा लीफ एरिया काउंट करण्यासाठी आपल्याला ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटेल. ओके, म्हणजे फर्स्ट आपण ॲब्सोल्यूट ग्रोथ रेट बघितलं, त्यानंतर त्याची रूट शूट लेंथ हे आपण ऑब्झर्व केलेलं आहे, त्यानंतर CGR मीन्स क्रॉप ग्रोथ रेट हे आपण बघितलं, त्यानंतर रिलेटिव्ह ग्रोथ रेट म्हणजे त्याच्याशी रिलेटेड काय फॅक्टर्स असतील त्याच्या फॅक्टर्सचा त्याच्यावरती काय अफेक्ट होतो हे करून आपण ते बघितलं. त्यानंतर
लीफ एरिया इंडेक्स म्हणजे त्या पूर्ण जो एरिया असेल तो लीफ काय करायचा आपण सॉईलवरती किंवा मग पेपरवरती ठेवून त्याचा लीफ एरिया किती आहे हे काउंट करू शकतो. ओके. चॅप्टर नंबर 9 कॉम्पिटिशन ऑफ ग्रोथ सीडलिंग हे आपण हे चॅप्टर इज अ फिनिश.